भादवडकरांचं आव्हान आहे. जो संघ मयुरेश एंटरप्राइजेस म्हणून मैदानामध्ये उतरले. स्वागत आहे पुन्हा एकदा माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकामध्ये निखिलजी. आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट राहिले. महत्त्वाचे खेळाडूंकरता अजून एक मोठी सूचना येते. डोहोळेच्या क्रीडानगरीवरती ऑल इंडिया ओपनची अजून एक मोठी स्पर्धा, तब्बल 5 लाख रुपयांचं पहिलं नामांकन असणारी ऑल इंडिया ओपन SG ट्रॉफी तुमच्या भेटीला येणार आहे. आदरणीय कुका भाऊंनी आमच्यापर्यंत नुकतीच माहिती पोहोचवली आणि त्या निश्चितच त्या अनुषंगाने इथून ती ऑफिशियल अनाउन्समेंट देखील करण्यात येते. वळूयात आपण मैदानाच्या आत. या क्रीडांगणावरती माजी सरपंच उपसरपंच चषकामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा करूयात आपण भोकरीकरांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे एका बाजूला भादवडकर आणि एका बाजूला सापे. गावदेवी SK सापे हा संघ क्रीडांगणावरती आदरणीय सन्माननीय कार्यतत्पर कर्तव्यनिष्ठ आमदार सन्माननीय आदरणीय रुपेशदादा म्हात्रे यांच्या वतीनं टीम भादवड संघाला शुभेच्छा आहेत या मॅच करता आणि या स्पर्धेला देखील आदरणीय संजयभाई म्हात्रे आणि रुपेशदादा म्हात्रे यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. पहिलाच बॉल स्टिअर केला, अगदी खोदून काढला चेंडू आणि लॉंग ऑफ मध्ये जिथे मिसफिल्डिंग झाली त्यानंतर दुसरी धाव देखील अत्यंत वेगानं केली गेली आहे कनेक्ट. याच 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. आमच्या समवेत समालोचन कक्षात गुणलेखक मित्र सौरभजी जाधव, त्यानंतर दीपक सुतार, आमचे समालोचक सहकारी, या सर्वांच्या वतीनं प्रिन्स मूवीजची टेक्निकल टीम, त्यांच्या वतीनं आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला इथून सलाम. तुमच्यासाठीच हा सर्व डोलार आहे आणि तुमच्याशिवाय हे सर्व काही व्यर्थ आहे. मला तयार. बटन पार्ट मधून फ्लिक करायचा होता, पंचांकडे केली अपील आणि पायचीतची अपील उचलून धरली पंचांनी. इथे विकेटचं झालंय पतन. पहिला वार लाख ओव्हराचा मिस्टर जीवनला मिळते पहिली सफलता. तिचे धन्यवाद. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी गोरले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय अप्पांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रशांतदादा गोरले यांचा सन्मान आणि सत्कार इथं संपन्न करायचा. तुम्ही थ्रिलर पाहतायत. सध्या स्पर्धा जशी जशी पुढे जाते तसा तसा स्पर्धेतली चुरसता आता वाढत चालली आहे. आदरणीय प्रशांतदादा गोरले यांचा इथे सन्मान होतोय. उद्योगपती, मराठी उद्योजक, त्यांचा इथे विशेष सन्मान आदरणीय अप्पांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार सन्माननीय आदरणीय मिथुनजी जाधव आणि अप्पांना देखील इथून आपण सत्कार करताना पाहतोय. तदनंतर आदरणीय रितेशदादा माळी या स्पर्धेकरता उपस्थित आहेत. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम सुरेख चेंडूची हाताळणी इथून मात्र करण्याचा धाडस गोलंदाज करतोय आदरणीय रितेशदादा माळी. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण मिथुनजी जाधव साहेबांना करूयात. आदरणीय सन्माननीय रितेशजी माळी साहेब वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता आपली वंदनीय उपस्थिती आणि या स्पर्धेची अत्यंत अभिमानानं वाढलेली शोभा. बॉल तयार, फुलटॉस होता, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय फ्लाइंग स्लिपला. नो बॉलचा सिग्नल आलाय पंचांमार्फत आणि पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याचं काम गावदेवी SK सापे संघानं इथून दिलंय. इट्स अ नो बॉल, ऑफिशियली डिक्लेरेशन. आणि ना आता कलियुग आहे. कलियुग इतकं भयानक आहे ना, समोर सत्य दिसतंय तरी त्याला सत्य बोलण्याचं धाडस तुम्हाला करताना 4 वेळा विचार करावा लागतो. म्हणूनच म्हणतो ना की हा बाजार सध्या चोरांचाच आहे, त्यामुळे सत्य माणसाला संघर्ष करावा लागतो. चला बोलूयात मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेटशी संलग्न नव्हतं वाक्य, खरं तर सामाजिक व्यवस्थेवर होतं. आदरणीय चेतनजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय पंडितजी मळे साहेबांना विनंती आहे.
चांगली गोलंदाजी, मेरिट नुसार गोलंदाजी करतोय. फ्री हिटची संधी होती, त्या संधीचं सोनं इथे भादवडकरांना करता आलं नाही. क्रिकेटची पंढरी खरं तर मानलं जातं भादवड गावाला, आणि याच गावानं खरं तर पहिलं टेनिस बॉल क्रिकेट मधलं क्रीडांगण देखील प्रशस्त आपण तिथे पाहिलं. अनेक आर्के ट्रॉफीज तिथे घडताना पाहिल्या, अनेक शौर्यवान स्पर्धा तिथे घडताना पाहिल्या, आणि याच मातीनं अनेक खेळाडू देखील दिले. त्याच भादवड गावातील हे खेळाडू सन्माननीय रितेशजी जाधव साहेबांचा देखील शैलेशजी पाटील यांना विनंती केली जाते, आपण आदरणीय रितेशजी जाधव साहेबांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. आदरणीय सन्माननीय रितेशजी जाधव साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी. तदनंतर आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी गोरले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. लेट कनेक्ट झाला थोडा, आणि निश्चितच पहा बॅट आधी फिरल्यानंतर आलेला बॉल, त्यामुळे डिलिव्हर्जन इथे एक सिंगल प्राप्त होईल. लक्ष दे बाबा, आपल्याकडून 2 वेळा चुका झाल्या. याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मोजून मापून गोलंदाजी केली आहे जीवननं. महत्वाचा क्वालिफायर, आणि गावदेवीच्या नावानं, आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं खेळणारा सापे संघ आज खरं तर गावकऱ्यांनी देव देखील पाण्यात ठेवलं. अनेक दिवसानंतरचा त्यांचा संघर्षाचा प्रदीर्घ काळ. येस, गावदेवी SK सापे हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स, त्यांची एलिगन्सी दाखवली जाते, ब्रिलियन्सनेस दाखवला जातोय. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपला, आणि संघाची टोटल फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. बॉल तयार, षटक क्रमांक 2, गोलंदाजी मार्कवर. निखिल इथे स्लॉक स्वीप करायचा होता, गुडघा वाकवला देखील होता, परंतु प्री डिटरमाइंड स्ट्रोक मनामध्ये आधी ठरवलेलं सत्यात उतरवायला जिगरबाज काळीज लागतं. कदाचित इथे प्लॅन फसलाय. प्री डिटरमाइंड जे काही मनात ठरवलं होतं, मनात आधी ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्यांना एक्झिक्यूट करता आलं नाही. फलंदाज भावेश आणि उमेश नाईक सध्या क्रीडांगणावरती. उमेश नाईक एक मोठा खेळाडू आहे, त्याच्यावर बरीचशी दारोमदार असणार आहे. भादवडच्या प्रतिष्ठेची लढाई आहे ही देखील. आणखीन एकदा कमी गतीची गोलंदाजी होते, आणि बॅट फलंदाजांची आधी फिरते. हे अनालिसिस इथून मात्र हेरावं लागणार आहे भादवडकरांना. एक सिंगल प्राप्त झाली, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही 4 बॉलचा सत्र इथून शिल्लक आहे. 2 षटकांची लढत आहे. मोठा थ्रिलर तुम्ही सरपंच आणि उपसरपंच चषकाच्या माध्यमातून पाहतायत. भोकरी ग्रामस्थांचे दर्जेदार आयोजन. फटका सजवलाय, बॉल चालला ऑन साइडला. चांगले प्रयत्न, अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. म्हणजे इथून मात्र कौतुक करावं लागणार आहे क्षेत्ररक्षकाचं. फार मोठा पल्ला गाठला त्यानं, आणि धावा वाचवल्यात आपल्या संघाकरता. फक्त एक सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. प्रतापराव गुजर, सरनोबत स्वराज्याचे विडात मराठी वीर दौडले 7, आणि खरं तर छत्रपती शिवरायांवरती असणारी प्रचंड निष्ठा. इथून मात्र एक सिंगल घेण्याचं धाडस निश्चित केलं गेलं, आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या इथून वधारलेल्या अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पोहोचली 8 या धावसंख्येवरती. एकेरी आकड्यावर रोखण्यामध्ये यश आलंय पूर्णतः भादवडकरांना. खरं तर 2 षटकांची लढत आहे. 2 षटकांमध्ये ऍव्हरेज फायटिंग टोटल दीपकजी कमीत कमी 25 ते 30 धावा येणं इथून अपेक्षित होतं, परंतु गोलंदाजी अत्यंत निष्णात पाहायला मिळाली. आणि पहा, फटका दर्जेदार आहे. बॅटचा फ्लो पहा, सरळ पाठवलाय बॉल इन फ्रंट ऑफ द विकेट. बॉल चाललाय लांबांच्या डोक्यावरून, षटकार. यांना देखील सन्मानित करायचं. सन्माननीय अमोलजी तांबे साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. विपुलजी जाधव यांच्या शुभ असते त्यांना पण सन्मानित करणार आहोत. सुरुवातीला धावा येत नव्हत्या, परंतु आता एक षटकार आलाय, वार करायला सुरुवात केली बॅटर भावेशने. अजून एखादा मोठा फटका जर आला तर एक चांगलं टोटल सेट होईल, आणि त्यानंतर मॅच चांगली पाहायला मिळेल. 14 धावा इथून भादवडकरांनी उभ्या केल्यात. एक चेंडू शिल्लक आहे, आणि शिवगर्भ संस्कार भूमी
माऊलीच्या अगदी छत्रछायेखाली आपण आहोत. त्याच शौर्याचं प्रतीक हा माऊली किल्ला मानला जातो. इथून मात्र लढावं लागेल भादवडच्या त्या धुरंधर सेनापतीला देखील. उमेश नाईक ज्या खेळाडूचं नाव आहे, बऱ्याचशा अशा अपेक्षा आहेत त्याच्याकडनं देखील. आणि इथून इथून जे दारोमदार त्याच्यावर गावानं सोपवली आहे. शेवटचा एक बॉल मान्यवर पाहुण्यांचं इथे होतंय शुभागमन. आदरणीय मनोहरजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष सहर्ष या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. कृषी उत्पन्न बाजारपेठ समितीचे संचालक सन्माननीय मनोजी ठाकरे या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचं देखील स्वागत. शेवटचा बॉल टॉट इनिंगची समाप्ती. वेलकम वेलकम सुस्वागतम. कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती संचालक मनोजी ठाकरे साहेब कंबोलीचे समाजसेवक, जनतेचे सेवक आहेत. त्यांचे या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंगचा खेळ निखिलची समाप्त झालाय. एक षटकार जरूर आला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा आणि 15 धावांची फक्त आवश्यकता आहे. गोलंदाजी चांगली बादवड टीमकडे, म्हणजेच ते देखील सहजासहजी हा क्वार्टर फायनलचा सामना सोडणार नाही. मागच्या कित्येक सामन्यांमध्ये भल्या भल्या बॅटरांना त्याने आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलंय. उमेश नाईक आणि त्याचे सगळे सहकारी जिद्दमय संघर्षाचा प्रवास करून इथपर्यंत आलेत. त्यामुळे हा सामना जेवढा सोपा दिसतोय तेवढा सोपा नाहीये. 15 धावा जरी धावफलकावर दिसत असल्या तरी देखील ही काटेकी टक्कर होणार. हा सामना सापे बनाम एका बाजूला भादवडकर दोन्ही संघ ताकद लावतील. येस, विनिंग टीम आणि त्या विपक्षामध्ये उमेश प्रतिष्ठान आवाज पाली हा संघ येथून आपल्याला खेळताना दिसणार आहे. सुस्वागतम मंडळी, नमस्कार. मी दीपक सुतार आपलं स्वागत करतोय. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 D11 भोकरी आणि संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी यांच्या माध्यमातून साकारलेली ही भोकरीकरांच्या स्वप्नात एक स्पर्धा. अंतिम दिवस क्वार्टर फायनल मध्ये सध्या सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती SK धाव दिली सापे टीमला 15 धावांची. 2 ओव्हर मध्ये 12 बॉल मध्ये 15 धावा. फार मोठं लक्ष नाहीये, परंतु बादवड टीमकडे गोलंदाजी चांगली आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. टीमचे कॅप्टन अतिश पाटील आणि सोबतीला ऋषिकेश आज दोघांनी चांगल्या चांगल्या गोलंदाजांना आपल्या बॅटिंगच्या जोरावर नाचवले. प्रत्येक गोलंदाजांना घाम फोडले. परंतु आता त्यांच्या समोर भादवडकरांचं आव्हान असेल. गोलंदाज भावेश समोर अतिश पाटील. 12 बॉलचा फरार. 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. उमेश प्रतिष्ठान आवाजपूर पाली टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे सेमीफायनल साठी. विजेता संघ आणि उमेश प्रतिष्ठान आवाजपूर पाली यांच्यामध्ये सेमीफायनल पाहायला मिळेल. गेम ऑन. 12 बॉल 15 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाच्या बिबरचनेचा विचार केला तर विकेट किपर पासून दूर आहेत. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फायनल पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑफ काउकॉन्डर मिड विकेट डीप मध्ये मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला आहे. पहिलाच बॉल भावेशचा राऊंड विकेटने राईट हँड बॅटर साठी. कॅप्टन समोर क्लीन बॉल आणि गोल. पहिल्याच बॉल वर विकेट मिळून दिली गोलंदाज भावेशने आणि त्याच्या नंतर जल्लोष भादवड टीमचा.
मान्यवर आमच्यामध्ये जोडत असताना जगनजी ठाकरे साहेब, उद्योजक कोशिंबी गावचे, त्यानंतर प्रथम नागरिक खानिवली गावचे सरपंच सन्माननीय राहुल दादा दलबे, गणेशजी कशिवले, तीन मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना या ठिकाणी जोडलेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पाहुण्यांनी पूर्ण व्यासपीठ भरलेला आहे, पाहुण्यांची मानती आलेली आहे. त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग देखील युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि चार टीम सध्या या स्पर्धेमध्ये शर्यतीत आहेत. त्या चारही टीमचे सध्या समर्थक देखील मोठ्या संख्येने जोडलेले आहेत. राहुल दादा दलगे यांच्या माध्यमातून बॅट पुरस्कृत केली गेली उत्कृष्ट बॅटरसाठी. पहिल्याच बॉलवर भावेशने कॅप्टन अतिश पाटीलची विकेट मिळवून दिली आहे. नवीन बॅटर स्ट्रायकिंगवर दुसरा बॉल लेन चांगली ती बिंड्यात टाकला होता, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न बॉटमॅनचा वापर जरूर केला. वा, काय जबरदस्त गोलंदाजी. 12 बॉल मध्ये 15 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि जी सुरुवात पाहिजे होती मयुरेश इंटरप्राइजेस भादवड टीमला ती करून दिली गोलंदाज भावेशने. भादवड एक्सप्रेस भावेश आपल्या हाताची जादू दाखवत असताना 2 बॉल चांगले टाकलेत. भावेश मात्रे राईट अँड राऊंड विकेटने. अक्षय पाटील साठी ऑन साईडला स्टॉप स्वीप केलाय, बॉल चालला होता स्क्वेअर लेग कडे, परंतु त्याचं रक्षण जबरदस्त केलंय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी रोहन. मागे देखील सामन्यामध्ये एक अप्रतिम झेल त्याने पकडला होता. क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत रोहनसाठी. रोहनला देखील माहिती आहे हा क्वार्टर फायनलचा सामना आहे, जिंकला तर एक ट्रॉफी कमीत कमी आपण या भोकरीच्या क्रीडानगरीमधून घेऊ शकतो. 100% योगदान दिलं. फिल्डिंग करत असताना रोहनने 3 धावा वाचवल्यात. सिंगल येते अक्षय पाटीलच्या खात्यामध्ये. खातं ओपन होते एसके गावदेवी सापे टीमचं. स्ट्राईकला बाहुबली गावदेवी एसके टीमचा ऋषिकेश. स्विंग अँड मिस गतीचा वापर केला, पावलांचा वापर करत असताना ऑन साईडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय क्वार्टर फायनल मध्ये भावेश म्हात्रे. गाव आहे भादवड आणि आज गावाच्या नावाची चर्चा होण्यासाठी 100% देत असताना अप्रतिम मारा पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये 1 विकेट 1 धाव त्यांनी खर्च केले. 8 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज. शिरकाव केला मॅच मध्ये भादवड टीमने. ऋषिकेश उत्तर देईल, हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा येतील ऋषिकेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. होल्डिंग देखील केला होता की जरी लक्ष छोटं असलं तरी देखील भादवड संघ सामना सोडणार नाहीये. त्यांची गोलंदाजी अप्रतिम आहे धारदारीने आणि त्याचं उत्तम उदाहरण देत असताना पहिल्या ओव्हर मध्ये भावेश मात्रे 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च केलेत. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. गोल्डन मॅन चेतन पाटील दलेपाडीच्या ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचा संघ देखील आज फायनल मध्ये पोहोचलाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा ऋषिकेशसाठी उजव्या स्टेजच्या बाहेर टाकलाय. बाहेरच होता हेच सांगितले पंचांनी. एक्स्ट्रा धाव खर्च केले वाईट स्वरूपाने. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मतीने जाऊन पोहोचेल ती 4 वर. प्रेक्षकांना विनंती असेल प्रवेशद्वाराजवळ कृपया करून गाडी पार्क करू नका. मान्यवर जोडले गेलेत. गोल्डमॅन दलेपाड्याचे चेतनजी पाटील, त्यांचा संघ वेतलस्फोट दलेपाडा संघ. वनवास खूप भोगला या अंगामध्ये. अखेरकार नशिबाची चिठ्ठी त्यांच्या नावाची निघली आणि फायनल मध्ये पोहोचलेत. शेवटचा बॉल ऋषिकेश साठी. यावेळेस ऑन साईडला स्विंग केला, बॉल आहेत मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 बॉल सुचली करेल तोपर्यंत सिंगल गेले ते. ऋषिकेशला स्ट्राईक ठेवायची आपल्याकडे म्हणून सिंगल घेतले. प्रभावित केलं पहिल्या ओव्हर मध्ये. ही गोलंदाजी आवडली असेल तर भावेश म्हात्रेसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 विकेट घेत असताना 5 धावा त्याने खर्च केलेत आणि आता 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. सुरुवातीला वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होईल. क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा मिळेल. सरण्यापेक्षाही जास्त गेला क्रिकेटच्या खेळामध्ये रंग बदलले जातात आणि या सामन्याची गोष्ट आता खूप मोठी वाढली आहे. गोल्डमॅन चेतन पाटील साहेब या ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 10 धावांची गरज. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली कारण ऋषिकेश स्ट्राईक वर असणार आहे. पहिले षटक जरूर भादवड टीमच्या नावावर राहिलं. 15 धावांची आवश्यकता आहे क्वार्टर फायनल मध्ये सामना जिंकण्यासाठी. एसके गावदेवी सापे टीमला, परंतु नाकी नावांनी अशी गोलंदाजी भावेश म्हात्रेने पहिल्या ओव्हर मध्ये केली. धाम कोणी फलंदाजात पटाक्यांच्या आवाजाने अतिश बाजीने गोल्डमॅन चेतन पाटील यांचे या ठिकाणी स्वागत होत असताना वेलकम सुस्वागतम. चेतन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ दलेपाडा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला होता. आज नशिबाची चिठ्ठी निघाली आणि संघ फायनल मध्ये पोहोचलाय. 6 बॉल 10 धावांची गरज.
डिफेन्स करण्याची जबाबदारी उमेश नाईक वर दिली आहे. नाईक, उमेश नाईक समोर ऋषिकेश पाटील. उमेशच्या समोर पहिलाच बॉल. बॅटची कडा होती का? होय, हेच सांगितले पंचांनी. विकेट किपरने झेल सोडला, तो बॉल पकडलाय. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता. अनिकेतच्या माध्यमातून ही झेल पाहायला मिळाली आणि महत्वाची विकेट उमेश नाईकने पहिल्याच बॉलवर मिळवून दिली आहे. षटकार क्रमांक दुसरा लागत असताना ऋषिकेश पाटील बाद. त्याला खातं ओपन करता आलं नाही आणि आता आपल्या जाल्यामध्ये अडकवलं उमेश नाईकने. एसके गावदेवी सापे संघ, आपण मैदानाच्या आत येऊ नका, पॅनलाइज केले जाईल, आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. संकटामध्ये संघ सापडले एसके गावदेवी सापे संघ आणि त्याच्यासाठी चौथ्या क्रमांकावर संकट मोचकाची भूमिका पार पाडण्यासाठी निखिलला पाठवलं. 5 बॉल शिल्लक, 10 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर सामना एसके गावदेवी सापे टीमच्या बाजूने झुकेल आणि त्याच्यासाठीच निखिलला आता प्रयत्न करावे लागतील, परंतु ते तेवढं सोपं नसणार आहे. समोर आव्हान आहे निखिल नाईकचं, उमेश नाईकचं. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी स्वीप केलाय. खूपच चांगला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय सीमारेषेकडे, परंतु क्षेत्ररक्षण काय जबरदस्त केले. ओव्हरथ्रो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण होईल का? होय, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. धाव चोरली आहे. एक धाव होती, फेकी खराब झाली आणि त्याचा फायदा घेत असताना दुसरी धाव पूर्ण केली. निखिलकडे स्ट्राईक राहील. 4 बॉलचा खेळ शिल्लक, 8 धावांची गरज. चित्त थरारक मॅच. एकीकडे भादवड तर दुसरीकडे सापे. जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. गावाची लढाई आहे, गावांची लढाई आहे. गावाच्या नावाची चर्चा होण्यासाठी आपण मैदानामध्ये उतरत असतो. ही अस्तित्वाची लढाई आहे. टेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे. शानू सर, ही गोष्ट आता मोठी होत चालली आहे. क्वार्टर फायनल मध्येच हृदयाचे ठोके वाढवले सर्वांचे. 4 बॉल, 8 धावांची गरज. उमेश नाईकच्या समोर निखिल आहे ओव्हर द विकेटने. चप्पल दलित ऑप्शनच्या आत येत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पापर्यंत थोडासा बाउन्स झाला. सरेल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल दबाव निर्माण केले. पहिले षटक चांगले राहिले आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना उमेश नाईकने फलंदाजांना बांधून ठेवले. 3 बॉल शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. मोठा फटका दबाव दूर करू शकेल आणि त्याच्यासाठी निखिलला प्रयत्न करावे लागतील. खूप संघर्ष केला क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी एसके गावदेवी सापे टीमने, परंतु आता सामना कोण जिंकेल? निखिल स्ट्राईकला, यावेळी स्क्रीन बोल्ड, फुल बॉल, डायरेक्ट चेस्टनचा वेट, फर्निचर उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 3 डाऊन. टीमच्या गोलंदाजांनी देखील त्यांना थांबवलं होतं. 15 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न क्वार्टर फायनल मध्ये सुरू आहे. भादवड संघाचा 2 बॉल शिल्लक आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपली नाहीये, ही गोष्ट आता मोठी झाली. नवीन बॅटर स्ट्राईक वर गौरव. एक मोठा फटका आला तर टाळ्यांचा गजर होईल, समर्थक टाळ्या सिटांचा गजर करतील. त्याच्यासाठी गौरवला गौरव होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 2 बॉल, 8 धावांची गरज. गतीने बीट केलं, चांगला बॉल, सुनेक विकेटचं पतन. फलंदाज बाद केला, विकेट दाखवली गौरवने. पंचांचं बोट आकाशाकडे जाण्या अगोदरच खेळपट्टी सोडली आहे आणि ही वृत्ती तुमच्याकडे पाहिजे. ही वृत्ती असली तर क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एक ना एक दिवस विजय संपादन करू शकता. 1 बॉल शिल्लक आहे आणि 8 धावांची आता आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता होती. काय जबरदस्त गोलंदाजी केली, प्रभावित केलं भावेश म्हात्रेने आणि उमेश नाईकने. 12वा प्रतिनिधी खुश आहे. 12वा प्रतिनिधी भादवड टीमचा. 1 बॉल, 8 धावांची आवश्यकता. आकाश
स्ट्राईक एंड वर आले. षटकार जरी आला तरी देखील सामना जिंकता येणार नाहीये. परंतु गोलंदाज उमेश नाईकने जर चुकी केली तर पुन्हा संधी बनू शकते गावदेवी एसके सापे टीमला. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी खूप वेळा स्वप्न हरलंय. एसके गावदेवी सापे टीमचं खूप वेळा या अंगामध्ये ते प्रयत्न केले. पीटीसीतील एक मजबूत संघ आहे. या अंगामध्ये त्यांचा सराव कमी आहे, परंतु इथे प्रयत्न चांगले केले होते. बॅटरने नाराज केले. कॅप्टन बाद झाला, ऋषिकेश बाद झाला, निखिलची विकेट गेली. एक बॉल 8 धावांची गरज. उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल झाले सीमारेषाकडे. त्याचं देखील रक्षण झाल्याने अखेरकार सेमीफायनल मध्ये पोहोचलाय भादवड संघ. आपलं अभिनंदन. आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जे भाकीतने सामना सुरू व्हायच्या आधी केलेलं की उमेश नाईक इतका साधा सोपा खेळाडू नाहीये, तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. उमेश नाईक या मॅचचा सुपर हिरो, भादवडकरांचा सुपरस्टार, त्याला इथून केलं जाईल पुरस्कृत. गोल्डमॅन चेतनजी पाटील रेल्वेचे उद्योजक आणि त्याचबरोबर मनोजजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनलचं नाणेफेक करणार आहोत. भादवड आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ पाहायला मिळेल पाली.